जेव्हा शेतकरी पीक पाहणी करण्यासाठी जातो तर शेतकऱ्याला कोणत्या प्रकारे अडचणी येतात, जसे की की तुम्ही आता पाहिलेच की शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणी आल्या. आता यावर आपल्याला काय करायचं आहे, यावर आपल्या मोबाईलमध्ये एक सेटिंग करायची आहे. ते सेटिंगसाठी करायचं काय, तर आपल्याला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर आपण ॲपमध्ये बघायचं की इथं ॲप आहे का. ॲपवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर ई पीक पाहणी ॲपमध्ये जायचं. सर्वात खाली राहणार ई पीक पाहणी ॲप, तर ई पीक पाहणीवर ओके करायचं. त्याच्यानंतर पाहायचं की स्टोरेज कुठं आहे. स्टोरेजवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर कॅच जे दिसत आहे ते हे कॅच क्लिअर करायचं. हे क्लिअर कॅचवर क्लिक करायचं. ते क्लिअर झाल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यावर परमिशनवर क्लिक करायचं. परमिशनवर क्लिक केल्यानंतर कॅमेरा अलाव आहे, लोकेशन अलाव आहे, माईक अलाव नाही आहे, तर हे सर्व अलाव करून घ्यायचे. आता याप्रमाणे आपण मोबाईलची सेटिंग केल्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारे अडचण येणार नाही.